रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर टोकावर सावित्री नदीच्या मुखावर दिमाखात उभा असलेला बाणकोट किल्ला हा हिम्मतगड आणि फोर्ट व्हिक्टोरिया या नावानेही ओळखला जातो. प्राचीन ग्रीक व्यापाऱ्यापासून ते ब्रिटिश राजवटीपर्यंतच्या विविध सत्तांतरांचा तो मूक साक्षीदार आहे. सावित्री नदी अरबी समुद्राला मिळते तेथील सुमारे 300 फूट उंचीवर असलेल्या एका टेकडीवर हा किल्ला वसलेला असून चौकोनी किंवा आयताकृती आकाराचे या किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 1.5 एकर आहे. प्राचीन काळी सावित्री नदीमार्गे जहाजे महाडपर्यंत जात असत. या व्यापारी मार्गाच्या रक्षणाकरता या किल्ल्याची उभारणी करण्यात आली. बाणकोट किल्ल्याचा इतिहास हा कोकणातील सर्वात जुन्या इतिहासापैकी एक आहे. ग्रीक भूगोलतज्ञ टॉलेमी याच्या नोंदीनुसार 2000 वर्षापूर्वीही हे ठिकाण एक महत्त्वाचे बंदर आणि संरक्षणात्मक स्थान म्हणून परिचित होते. त्यावेळी त्याला मंदारगिरी किंवा मंदगोरा असे संबोधले जात असे. मध्ययुगीन काळात हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता. पुढे तो पोर्तुगीजांनी जिंकून घेतला. इसवी सन 1700 मध्ये मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव हिम्मतगड असे ठेवले. आंग्रे घराण्याच्या आधिपत्याखाली बाणकोट हे एक प्रमुख नाविक केंद्र बनले. पुढे आंग्रे आणि पेशवे यांच्यातील संघर्षात पेशव्यांच्या मदतीने इंग्रजांनी हा किल्ला जिंकला व त्याचे नाव फोर्ट व्हिक्टोरिया असे ठेवले. बाणकोट किल्ला हा दक्षिण कोकणातील ब्रिटिशांचे पहिले निवासस्थान ठरला. कालांतराने त्यांना हा किल्ला राखणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नसल्याचे लक्षात आल्यानंतर 1837 साली येथील मामलेदार कार्यालय मंडणगडला हलवले. किल्ल्याचे उत्तराभिमुख प्रवेशद्वार समुद्राच्या बाजूला 2 बुरुजामध्ये बांधलेले. प्रवेशद्वाराची कमान रेखीव व सुस्थितीत आहे. कमानीच्या मध्यभागी गणेशपट्टी आहे. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या प्रशस्त देवड्या दिसतात. उजव्या बाजूच्या देवडीत 6 छोटे हौद बांधलेले दिसतात. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला तटात एक शौचकूप असून समोर प्रशस्त आवार दिसते. या ठिकाणी एक मंदिर असून त्याला लागून मोठा चौथर आहे. किल्ल्याची तटबंदी 8 फूट रुंद असून तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. तटबंदीवरून संपूर्ण गडास फेरी मारता येते. दरवाजाच्या बाजूच्या पायऱ्या चढून बुरुजावर आल्यानंतर समोर एक तोफ पाहायला मिळते. याजवळच भगवा फडकताना दिसतो. येथील दुसऱ्या बुरुजावरून सावित्री नदी, आजूबाजूचा प्रदेश व समुद्राची विहंगम दृश्य नजरेस पडते. किल्ल्याच्या दक्षिण बाजूच्या तटबंदीत दुसरा छोटा दरवाजा असून येथून आपण तटाबाहेरील बुरुजावर जातो. येथे एक खोल विहीर असून ती सध्या बुजत चाललेली आहे. किल्ल्याची तटबंदी बाहेरील बाजूने सुमारे 30 फूट उंचीची असून तटाभोवती खोल खंदक खोदलेला आहे. बाणकोट किल्ल्यापासून वेळासकडे जाणाऱ्या रस्त्यावर सावित्री नदीच्या काठावर पानबुरुज नावाची एक स्वतंत्र वास्तू आहे. सध्या पुरातत्व विभागाकडून या किल्ल्याचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. बाणकोट किल्ला हा केवळ एक प्राचीन किल्ला नसून तो जागतिक व्यापाराचा दुवा आहे. सावित्री नदीच्या मुखावर असलेला हा किल्ला आपल्याला समृद्ध सागरी इतिहासाची आठवण करून देतो.